उद्यापासून अमरावतीतील तापमानात घट होण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामानशास्त्रज्ञ प्राध्यापक अनिल बंड यांनी दिली आहे। गेल्या 6-7 दिवसांमध्ये वायव्य आणि उत्तर भारतामध्ये तापमानाची तीव्र लाट होती। वारे उत्तरेकडूनच वाहत असल्यामुळे विदर्भात सुद्धा उष्णतेची लाट निर्माण झाली आहे। अकोला येथे 45.6 तर अमरावती येथे 44.4 डिग्री सेल्सिअस तापमान आहे। परंतु आता विदर्भावर चक्राकार वारे निर्माण झाले असून राजस्थानवर सुद्धा चक्राकार वारे आहे। केरळवर सुद्धा 3 किलोमीटर वर वारे वाहत आहेत। याच्या प्रभावामुळे राजस्थान, तेलंगणा, विदर्भ अशी कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे। आता वाऱ्याच्या दिशा बदलत असल्याने समुद्रावर वारे येणं सुरू झालं आहे। त्यामुळे आता विदर्भातील उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान तज्ज्ञ प्राध्यापक अनिल बंड यांनी दिली आहे। या सोमवारपासून पश्चिम विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता आहे। मात्र अकोलामध्ये पुढील 3-4 दिवस आणखी तापमान वाढते राहील, त्यानंतर त्यात घट होण्याची शक्यता आहे। अमरावती, यवतमाळ, वाशिम या भागात सोमवारपासून तापमान 44 डिग्रीच्या खाली येण्याची शक्यता आहे। केवळ अकोला जिल्ह्यात पुढील 2 ते 3 दिवस तापमान 44 डिग्रीच्या पुढे राहील। सध्या उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये रेमाल नावाचे चक्रीवादळ सक्रिय असून ते आज अतितीव्र चक्रीवादळात रूपांतरित होऊन पश्चिम बंगालच्या सागर आयलँडला धडक देण्याची शक्यता आहे। या वादळाच्या प्रभावामुळे विदर्भातील बाष्प तिकडे निघून गेले असल्यामुळे येथील पाऊस बंद झालेला आहे। पुढील 5 ते 6 दिवस विदर्भात पावसाची शक्यता फार कमी आहे। 1 जून नंतर विदर्भात पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामानशास्त्रज्ञ प्राध्यापक अनिल बंड यांनी दिली आहे। सर, काय सांगणार? विदर्भामध्ये अक्षरशः आग उगतोय। अकोला जर मध्ये तर पाहिलं तर पारा 46च्या वर गेला। अमरावती सुद्धा 43-44 तापमान आहे। काय एकंदरीत आगामी काळामध्ये हवामानाची काय वाटचाल राहील? गेल्या 6-7 दिवसामध्ये वायव्य भारतामध्ये तसेच उत्तर भारतामध्ये तीव्र थंडीची लाट होती आणि वारे उत्तरेकडूनच वाहत असल्यामुळे विदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट निर्माण झाली होती। काल अकोला येथे 45.6 तर अमरावती येथे 44.4 डिग्री सेल्सिअस तापमान होते। परंतु आता विदर्भावर चक्राकार वारे निर्माण झालेले असून राजस्थानवर सुद्धा चक्राकार वारे आहे। तसेच केरळवर 3 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे आहे। याच्या प्रभावामुळे राजस्थान ते तेलंगणा, विदर्भ अशी कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून त्यामुळे वाऱ्यांच्या दिशा बदललेल्या आहेत आणि त्यामुळे आता समुद्रावरून वारे येणे सुरू झाले आहे। त्यामुळे हे उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता असून उद्यापासून तापमानात पश्चिम विदर्भात घट येण्याची शक्यता आहे। परंतु अकोला येथे पुढील 3-4 दिवस आणखी तापमान वाढलेलेच राहील, त्यानंतर ते कमी होण्याची शक्यता आहे। कधीपर्यंत तापमान 44च्या खाली येणार सर? आणि मान्सूनपूर्व पाऊस केव्हा पडणार विदर्भामध्ये? अमरावती, यवतमाळ, वाशिम या भागात उद्यापासून तापमान 44 डिग्रीच्या खाली येण्याची शक्यता आहे। फक्त अकोला येथे तापमान पुढील 2-3 दिवस वाढलेले राहील। मान्सूनपूर्व पाऊस बाकी जिल्ह्यामध्ये सुरू आहे सर। आपल्या विदर्भामध्ये केव्हा मान्सूनपूर्व पाऊस दाखवणार? सध्या उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये रेमाल नावाचे चक्रीवादळ सक्रिय असून ते आज तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होऊन पश्चिम बंगालच्या सागर आयलंडला धडक देण्याची शक्यता आहे। या वादळाच्या प्रभावामुळे विदर्भातील बाष्प सगळे तिकडे निघून गेलेले असल्यामुळे सध्या येथे पाऊस बंद झालेला असून पुढील 5-6 दिवस विदर्भात पावसाची शक्यता फारच कमी आहे। परंतु 1 जून नंतर विदर्भात पुन्हा पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे। डोंबिवली आमुदान कंपनीचे NDRF टीमकडून शोधकार्य थांबवले गेले आहे। पोलीस, MIDC, अग्निशमन दल तसेच महानगरपालिकेकडून ढिगारा काढण्याचे काम सुरू आहे। अजून मोठ्या प्रमाणात रासायनिक द्रव्य घटनास्थळी असल्याने अतिशय सावधानतेने काम सुरू आहे। परिसरातील रासायनिक ढिगारा तळोजा इथे नेण्यात येणार असून त्या ठिकाणी पुढील प्रक्रिया केली जाणार आहे। तर आज 4थ्या दिवशी देखील नातेवाईक आशेने कंपनी परिसरात आले आहेत। कर्मचारी बेपत्ता आहेत आणि त्यांची ओळख पटली नाहीये। त्यांचा शोध घेण्यासाठी नातेवाईक वणवण फिरत आहेत। तापमानामुळे केळी पिकाचे नुकसान होत असून राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी डॉक्टर रवींद्र निकम यांनी केली आहे। संपूर्ण देशभर आणि परदेशात जळगाव जिल्ह्यातून केळी ही पुरवली जातात। जळगाव जिल्हा केळी उत्पादक म्हणून सर्वत्र ओळखला जातो, परंतु या केळी उत्पादनासाठी उत्पादक शेतकऱ्यांना किती हाल अपेष्टांचा सामना करावा लागतो याची जाणीव इतरांना देखील माहीत नसणार।
पोटच्या मुलासारखं केळी उत्पादक शेतकरी केळी पिकाची काळजी घेत असतो, परंतु या पिकाला कधी अति थंडी तर कधी अति तापमान, अवकाळी पाऊस, वादळी वारा याचा सामना करावा लागतो. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर हा पट्टा केळी उत्पादक म्हणून ओळखला जातो. यावर्षी अति थंडी आणि अति तापमान यामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित पीक विमा काढलेला आहे, परंतु केळी पीक विम्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना शिंगाडा मोर्चा काढावा लागतो आहे. तरी देखील पीक विमा व केंद्र व राज्य सरकार याची दखल घेत नाहीये. राज्य सरकारने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ मिळवून द्यावी अशी विनंती कृषी पुरस्काराने सन्मानित आदर्श शेतकरी केळी उत्पादक डॉक्टर रवींद्र निकम यांनी केली आहे. नमस्कार. हवामान निकम, राहणार मागचा केळी उत्पादक शेतकरी. मागच्या वर्षी पण जवळजवळ सर्व तालुका, चोपडा तालुका किंवा जळगाव जिल्हा थंडी, वारा आणि तापमानमध्ये बसता होता. आणि यावर्षी पण दुर्दैवाने काय ना अति थंडी, अति तापमान याच्यात जवळजवळ बहुतेक मंडळ बसले, पण मात्र आळावत मंडळ थंडीमध्ये बसतं नाही. तर हे ट्रिगर लावताना किंवा का बसतं नाही याचा विचार करायला पाहिजे, कारण सर्व तालुक्यात थंडी पडते आणि फक्त आळावत मंडळमध्ये थंडी पडू नये हे थोडंसं विशेष वाटतं. आणि तापमानामुळे आपण बघू शकतात केळीचं अतोनात नुकसान, म्हणजे जी नुकसान होतं ती भरपाई कधीच भरून निघणार नाही, पण पूर्ण ते फुलाची पाकळी स्वरूपात विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतात, म्हणजे झालेलं नुकसान थोडं हलकं होतं. पण दुर्दैवाने आमचा हक्काचा विमा आम्ही जो भरतो, गेल्या वर्षी आपण सर्व बघितलं, केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने विमा हप्ता न भरल्यामुळे शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही असं कंपनीने जग जाहीर केलं. शेवटी शेतकरी संघटनेने कलेक्टर ऑफिसला मीटिंग घेतली, त्या ऑफिसमध्ये सुद्धा काही निष्पन्न झालं नाही. शेवटी शेतकऱ्यांना दुर्दैवाने जळगाव जिल्ह्यामध्ये शिंगाड्या मोर्चा काढावा लागला. त्या शिंगाड्याला घाबरून काही जे रिजेक्ट प्रकरणं होते त्यांचा विमा मात्र दिला गेला, पण जे पेंटिंग प्रकरणं आहेत, जे हाळाचे शेतकरी, त्यात मी सुद्धा आहे, लावलेली केळी दरवर्षी लावणारा केळी शेतकरी पेंटिंगमध्ये आम्हाला टाकले गेलं आणि आम्हाला अजून वाट बघायला लागते. काही म्हणतात इलेक्शन संपल्यानंतर मिळेल. इलेक्शनचा आणि पीक विम्याचा काय संबंध? शेतकऱ्यांना हक्काचा पैसा जर मिळत नसेल आणि त्यांना जर शिंगाडे मोर्चा आणि झोडी पसावी लागत असेल, तर मला वाटतं एक केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने त्यांचा भिकारचोट धंदा बंद करावा. आम्ही आमचा केळीचा विमा पूर्ण भरू आणि हक्काने आम्ही विमा परतावा घेत जाऊ. फक्त तुम्ही दाखवतात आम्ही भरतो, पण तो भरला न गेल्यामुळे शेतकरी वंचित राहतो आणि केळीचं नुकसान एवढं होतं. आता वारा जरी आला, आता वाऱ्यामध्ये वाऱ्याचा वेगमध्ये केळी जमीनदोस्त झाली तरच मला वाटतं विमा मिळतो. पण अति वाऱ्यामुळे पानं जरी फाटले तरी केळीचं 30% नुकसान होतं, हे सुद्धा त्याच्यात मेन्शन व्हायला पाहिजे. आणि या पद्धतीने विमा हा मिळालाच पाहिजे. आणि शेतकऱ्याला समजा आता मुदत संपल्यानंतर, आता नाही मिळणार पण पुढे मुदत संपल्यानंतर या वर्षाचा विमा कुठलंही कारण न दाखवता विमा कंपनी, राज्य शासन, केंद्र शासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, एवढी मी मायबाप सरकारला विनंती करतो. धन्यवाद. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईतील पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला जातो. न्यूज 5. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रेवलगाव येथे पाण्याची योजना सुरू होती, मात्र काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यामुळे तिथली व्यवस्था कोलमडली होती. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी पुरवठा योजना कोलमडली होती. 5 ते 6 दिवस पाणी पुरवठा बंद पडल्यामुळे रेवलगाव येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. याची बातमी दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना फोन करत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी रेवलगाव येथे पाणी समस्या सोडवली असून कुठे अशा प्रकारे पाणी पुरवठा योजना विस्कळीत झाली तर तात्काळ पाण्याचे टँकर सुरू करण्यात यावे
अशी माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना दिली आहे. रेवलगावमध्ये भीषण पाणी टंचाई झालेली आहे आणि आपल्याला मुख्यमंत्री यांचा फोन आलेला होता. काय उपाययोजना करण्यात आली आणि मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं? रेवलगाव येथे पाण्याची योजना होती, परंतु तिथे मागे काही दिवसापूर्वी वादळी वाऱ्यामुळं तिथली व्यवस्थेमध्ये प्रॉब्लेम आला होता. त्याच पद्धतीनं इलेक्ट्रिसिटी सप्लायमध्ये तिथे इश्यू आला होता. तर ती न्यूज पाहिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांचा फोन होता आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याची दक्षता घेतली होती आणि तिथे पूर्ववत सर्व पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्याच पद्धतीनं वीज पुरवठा आहे तो सुद्धा सुरळीत करण्यात आला आहे. 5 ते 6 दिवस साधारणतः पाणीपुरवठा खंडित झाला होता आणि त्या अनुषंगाने अशा उपाययोजना करण्यात येत आहेत की कुठे पाणीपुरवठा योजनेमध्ये जर काही अडचण आली तर तिथे तात्पुरत्या स्वरूपामध्ये टँकर व्यवस्था देण्यात येईल आणि ताबडतोब तिथे जी पूर्ववत व्यवस्था आहे तर ती चांगली करण्यात येईल.